नियोजन आहे लय ठिकाणी. आतमध्ये आहे का? मला वाटतं नाग काय नाही रेष रेषेवरती दामन आहे का ते कोपऱ्यात आहे का? कोपऱ्यात आहे डायरेक्ट खाली कुठे दामन आहे वरतून का कोपऱ्यात नाव सांगा बरं मला. कोणतं नाव ना दिलीप राऊत. काय नाव आहे? नावनाथ दिलीप राऊत. या ठिकाणी आलो आपण गुलवाडीमध्ये आलोय आणि नवनाथ दिलीप राऊत यांच्या घरी आलो आपण. तुम्ही सगळं घर व्यवस्थित पाहिलं असेल आणि तुम्ही 10-15 मिनिटं अगोदर फोन केला होता की त्यांच्या राहत्या घरामध्ये साप आहे आणि फोनवरती सांगितलं होतं की भरपूर सामान आहे आतमध्ये आणि नेमकं मला पण बाहेर जायचं होतं. त्या तयारीत असताना तुमचा फोन आला होता पण इथं आलं तर कळतं की फक्त सोफे आहेत आणि समोरमध्ये ते धान्य आहे ना, धान्य ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे कोपऱ्यामध्ये जो साप आहे त्यांना असं वाटलं होतं की नाग आहे पण तो नाग नाही आहे, तर बिनविषयावर म्हटलं तो साप आहे, धामण आहे. आणि अशा पद्धतीचे साप कधी कधी राहत्या घरामध्ये येऊ शकतात. कधी खिडकीतून आले असेल किंवा दरवाजा उघडा असेल, दरवाजातून आले असेल, परंतु घरामध्ये जर अशा प्रकारचे साप आले तर त्यांची काय अवस्था होते आपण समजू शकतो. आणि सापांविषयी माहिती नसल्यामुळे लोकांचा मारण्याकडे कल असतो, परंतु दिवसेंदिवस आपण जी जाणीव जागृती करते लोकांमध्ये त्याच्यानुसार साप मारण्याचं प्रमाण कमी झालं आहे. आणि त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहत्या घरामध्ये साप आहे, तर कोपऱ्यामध्ये जो साप असला आहे त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात. आणि घरात येण्याचं मुख्य कारण म्हणजे फक्त घराच्या भोवतीचे वाढणारे जे उंदीर आहेत ते खाण्यासाठी कधी कधी अशा प्रकारचे साप येऊ शकतात आणि त्याला आपण सुरक्षितपणे ताब्यात या ठिकाणी घेऊ, परत त्याच्या सोडून देऊ. पण कधी कधी मात्र असे साप आपल्या राहत्या घरामध्ये येऊ शकतो. भेटे तू गुण उचलायला वाही इकडून दाताला. या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय धामण आहे आणि राहत्या घरामध्ये अशा प्रकारचे साप कधी कधी येऊ शकतात. समोर तुम्हाला दिसतंय कोपऱ्यामध्ये बसायला जागा होती आणि इथे समोर दिसतंय या पोटामध्ये उंदीर आणि ते पचवायचं तिचं काम चाललेलं आहे. आपल्या घरामध्ये आपलं जे आपण अन्न खातो ते खाण्यासाठी काही साप येत नाही आणि उंदीर खाण्यासाठी असे साप कधी कधी घरामध्ये येऊ शकतात. तर समोर तुम्हाला दिसतंय हा धामण आहे आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला दिसतंय की धामणला आपण स्पर्श करायचा प्रयत्न केला तर ते असं आपल्या कोणत्या अंगाला पिळा मारू शकतात, त्याला स्काउट नॉट म्हणतात. आणि धामण 5 रंगांमध्ये जे सापडतं त्याच्यामध्ये हा तपकीर रंगाचा साप आहे आणि याने देखील कातच काढलेली आहे आणि कात काढल्यामुळे लवकर त्याला भूक लागली आणि भूक लागल्यामुळे त्याने उंदीर पकडून या ठिकाणी इथं खाण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता आणि बऱ्यापैकी उंदीर खाली गेल्यानंतर या घरामध्ये त्यांनी या ठिकाणी आश्रय घेतलाय. समोर तुम्हाला इथे दिसतंय ते आपण सुरक्षितपणे घेतोय कागद, नंतर निसर्गाला पुन्हा आपण सोडून देऊ. इथे तुम्हाला दिसतंय की आपण नेहमीसारखे किट वापरलं आहे छोटंसं आणि या किटचा वापर करून आपण सापांना सुरक्षितपणे ताब्यामध्ये घेत असतो. तर वापरण्याचा उद्देश एवढाच असतो की जेणेकरून सापांना भीती वाटू नये, त्यांना असा वेळाचा भास व्हावा
आपल्याला पकडताना सोपं जावं आणि त्याला परत निसर्गात सोडतानाही सोपं जावं म्हणून किटचा वापर केला जातो. तर आता किटचा वापर करून याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यामध्ये घेतलं की त्याला त्याच्या नैसर्गिक जागेवर सोडून देऊ. परंतु उंदरांचा समोर न्यायनाट करणारा हा साप असल्यामुळे त्याला रॅट स्नेक असं म्हटलं जातं आणि हा साप शक्यतो मनुष्याने घाबरत नाही. अगदी बिंदासपणे तो मनुष्यवस्तीमध्ये खेळत असतो आणि म्हणून मनुष्यवस्तीमध्ये जास्त प्रमाणात दिसणारा हा साप आहे. याला धामण म्हणतात. दिल्ली शहरावरला साप आहे ज्याला आपण घेतोय सुरक्षित जागेत नंतर त्याच्या नैसर्गिक जागेमध्ये आपण त्याला सोडून देऊ. नवनाथ दिलीप राऊत यांच्या घरी साप निघाला होता थोड्या वेळापूर्वी. त्याच्यानंतर तो शॉप प्यायच्या तिकडे गेला. त्याच्यानंतर आम्ही गिरी सरांना फोन केल्यानंतर सर आली. सरांनी तो पकडला आणि सर तो वनामध्ये सोडून देते. नवनाथ दिलीप राऊत गुलेवाडी यांच्या राहत्या घरामध्ये जो आपल्याला धामण सापडला होता, या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.